जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। केली पाय वाट पवन सिंधू वरुणी, केली पाय वाट पवन सिंधू वरुणी, पाय ठेवून आम्ही पुढे गेलो। तुकोबारा म्हणतात आम्ही आमच्या जीवनात क्रांती केली। क्रांती क्रांती कुणालाही करता येऊ शकते। आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण साहेब ते म्हणायचे, सज्जन हो, महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसामध्ये इतकी ताकद आहे, एवढी ताकद आहे या महाराष्ट्रातल्या मातीच्या माणसात। त्यानं जर ठरवलं सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजायचे तरी तो करू शकतो, कधी त्यानं जर ठरवलं तर। पण पुढे ते म्हणायचे, महाराष्ट्रातला माणूस असं कधी ठरवतच नाही। ताकद खूप आहे, पण आपल्या ताकदीला आपल्याला ओळखता आलं पाहिजे। सज्जन, या जगामध्ये माणसाने जर ठरवलं तर माझे संत म्हणतात, देवाची होईल मनती ते होती तरी का, देवाची का होती तरी का, देवाची होती मनती तरी का, तरी का चित्तीन धरावी। ऐका ऐका, जर या जगात माणसानं ठरवलं सज्जन हो की आम्हाला देव व्हायचंय, देव, इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे,
नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगात अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही. जर जर माणसानं ठरवलं सज्जन हो, तर माझे संत म्हणतात वा वा वा, जोरदार टाळी वाजवा एकदा यांच्यासाठी. महाराष्ट्रातले हिरे शोधून आणलेत आज हरिभक्त परायण आमचे बीटी महाराज पवार यांनी. अत्यंत सगळी मैफिल मिळविली मांदी वैष्णवांची. असाध्य ते साध्य करिता सायास. या जगात माझे संत म्हणतात माणसानं जर ठरवलं पुरुषार्थानं काहीही करता येते. ऐका सज्जन हो, कधीतरी रेल्वे यायची आणि आलेली रेल्वे एखादीच रेल्वे स्टेशनवर येऊन थांबायची. आणि थांबल्यानंतर सज्जन आहोत त्या रेल्वेमधून एखादाच माणूस खाली उतरायचा. एखादाच माणूस रेल्वेतून खाली उतरायचा आणि उतरलेल्या माणसांपैकी एखादाच माणूस चहाच्या टपरीवर येऊन चहा प्यायचा. अशा तुरळक ग्राहकाच्या जीवावर आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती तो ठरवतो की मला या देशाचा पंतप्रधान बनायचे. ठरवल्यामुळे सज्जन हो तो व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होतो. याचा अर्थ असा नाही की चहा विकायचं ठरवलं की काही माणसं म्हणतील पंतप्रधान होतं. चहा विकायचं ठरवल्यावर पंतप्रधान होत नाही. ठरवल्यानंतर काहीही मिळतं सज्जन हो. जर माणसानं ठरवलं तर काहीही करता येतंय, साध्य होते या जगात. तात मिले पुनिमात मिले सुतभ्रात मिले जुबती सुखदाई. हे राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वंचित पाई. लोक मिले विधि लोक मिले, लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले वैकुंठ विदाई. सुंदर और सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. तात मिले पुनिमात मिले सुत भ्रात मिले जुबती सुखदाई. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले वैकुंठ विदाई. जर माणसानं ठरवलं सज्जन हो तर काहीही मिळवता येतं. ऐका, माणसं ठरवत नाहीत असं नाही. लक्ष माझ्याकडे द्या. सगळ्यांनी अंतकरणाची कानं करून कीर्तन ऐका. फार दूरचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आम्ही अगदी आमच्या हृदयातले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. म्हणून जर ते तुमच्या हृदयापर्यंत तुमच्या अंतकरणापर्यंत जर नाही पोहोचले तर मला वाटतं ते शब्द विफल जातील. म्हणून सगळ्यांनी बारकाईनं लक्ष द्या सज्जन हो. या जगात तुम्ही आम्ही ठरवत नाही असं नाही. लक्ष द्या. प्रत्येकानं दोन गोष्टी ठरवल्यात. विठाला 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 दोन गोष्टी प्रत्येकानं ठरवल्यात सज्जन हो. एक ठरवत नाही असं नाही, माणसं ठरवतात. ठरवलंय प्रत्येकानं. एक पहिली गोष्ट अशी ठरवली, प्रत्येकाला काय वाटतं सज्जन हो, माझे ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. जग स्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. विश्वमाऊली ज्ञानोबा महाराज म्हणतात सज्जन हो, पहिली गोष्ट माणसानं ठरवलीये
की एक सार्वभौम पद निर्विवाद जगा पडिये आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये. दोन गोष्टी ठरवल्यात. पहिली गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं मी सार्वभौम मी झालो पाहिजे, माझ्या जीवनात मला सार्वभौमत्व मिळालं पाहिजे. गावात, अख्ख्या गावात माझ्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणी नकोय. पंचक्रोशीत माझा कुणी हात धरला नाही पाहिजे. अख्ख्या तालुक्यात माझाच नंबर 1 असावा. मी बोट दाखवल्याबरोबर माझे काम झाले पाहिजे. सगळ्या विश्वात, सगळ्या जगात जगाचा मालक मी झालो पाहिजे. माझ्या इशाऱ्यावर जगाचे सूत्र चालले पाहिजे. प्रत्येकाला वाटतं सज्जन हो श्रीमंत बनावं, मोठं बनावं. या जगामध्ये जर माणसानं ही गोष्ट ठरवणं वाईट नाही, मोठं व्हायचंय हे ठरवणं वाईट नाही. प्रत्येकानं ठरवलं पाहिजे आणि तो त्याचा अधिकार आहे सज्जन. आणि नुसतं ठरवून उपयोग नाही, तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र मेहनत जर केली तर माणूस, मी म्हणतो देशाचा पंतप्रधान नाही, जगाचा मालक बनू शकतो. जगाचा, विश्वाचा मालक बनता येतो या जगात सज्जन हो. स्वर्गाचं राज्य जरी तुम्हाला मिळवायचं असेल ना, तर मी नेहमी सांगत असतो, हे मानवी जीवन म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. जसं जंक्शन स्टेशन वरून कोणत्याही रूटला जाण्यासाठी तुम्हाला गाडी मिळते, तसं हे मानवी जीवन आहे. इथून तुम्ही वाटेल तिकडं त्रिभुवन आहे, 3 लोक आहेत. हे मृत्यूलोक, पाताळ लोक आणि स्वर्गलोक. खाली जायचंय का इथंच थांबायचंय, कवर जायचंय, हे जर ठरवलं ना माणसानं, वर म्हणजे लगेच नाही, स्वर्गाचा राजा जर बनायचं ठरवलं तर तेही होता येतंय. झालाच होता सज्जन हो. फक्त एकच पाऊल मागे पडला. कोण? नवसे स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटी भांबावला. नहुष राजा होता, नहुष राजा. 100 यज्ञ केले होते त्यानं, 100 यज्ञ. 99 यज्ञ पूर्ण सफल झाले होते. शेवटचा यज्ञ होता पण अहंकार झाला आणि अहंकारामुळे त्याचं पतन झालं, खाली आला. ठरवल्यानंतर स्वर्गाचं नाही तर इंद्राची गादीच त्याने बाजूला केली होती. गेलाच होता जवळजवळ अंतिम टप्प्यात. 90चा नर्वस झाला सज्जन हो. 99 वर विकेट गेली त्याची. 100 झाले असते तर सेंचुरीच. जर ठरवलं ना माणसानं तर काहीही मिळवता येतं या जगामध्ये. पहिली गोष्ट प्रत्येकानं ठरवलंय, सार्वभौमत्व मला मिळालं पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट प्रत्येकानं ठरवलेली सज्जन हो, न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबा म्हणतात मला मरण चालू नाही पाहिजे, असं प्रत्येकानं ठरवलंय. म्हणजे चिरंजीव पद मला मिळावं. आमदारकी नाही मिळाली तरी हरकत नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच की नाही मिळाली तरी हरकत नाही. पण मी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वाटतं की मला चिरंजीव पद मिळावं. हे पद असं सज्जन हो, ते कुणालाच मिळत नाही. चिरंजीव पद म्हणजे या जगात आल्यानंतर आम्ही मेलोच नाही पाहिजे. माझे संत म्हणतात सज्जन हो, या जगात तुम्ही जर ठरवलं तर काहीही मिळवता येते, किती श्रीमंत होता येते. मला सांगा, हे अडाणी अंबानी जे परिवार आहेत भारतातले सगळ्यात श्रीमंत, हे माणसं काय आईच्या पोटात जन्म घेऊन श्रीमंत झाले का हो? नाही. त्यांनी सुद्धा कधीतरी लोकांच्या गाड्यामध्ये डिझेल पेट्रोल ओतलं आहे. वेळ प्रसंगी कधीतरी त्यांनी सुद्धा रस्त्यावरची खडी फोडण्याचं काम केलं आहे. या जगात माणसं सज्जन हो सगळेच श्रीमंत नाहीत जन्माला येत. मला तर वाटतं की या जगात जेवढे श्रीमंत आणि जेवढे सार्वभौम माणसं जन्माला आले ना, ते खूप कष्टाने प्रयत्नानंच त्यांनी ते मिळवलंय. मिळवता येतं या जगात. पण दुसरी जी इच्छा आहे ना सज्जन हो, अमरत्वाची, मी मेलो नाही पाहिजे, मी अजरामर राहिलो पाहिजे, ही जी इच्छा आहे ना, माझे संत म्हणतात 2 नंबरची इच्छा या जगात कोणाचीच पूर्ण होत नाही. अगदी संतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.